Samsung refrigerator model RT27 JARMESE 2015। लाइट चालू है, फैन चालू है। ओला रुमाल करत जाईल आणि त्याने पाय पुसली आणि मलम लावली ये 3 बार ब्लिंक कर रहा है। आणि थंडी पण असते, आंघोळ पण नाही करत, थंडीने माझा पण पाय दुखतो। ये 10 बार ब्लिंक कर रहा है। प्रिया तिथे केक वगैरे करते आणि इकडच्याच ऑर्डर जवळ आहे ना, तिथे आहे सेपरेट जागा वगैरे। हो घेतलं ना, रूम घेतला ना सेपरेट। आता इकडच्या पेक्षा मोकळं वाटत असेल तिला। हा मोकळं, छोटच आहे, एवढंच आहे रूम, एकच आहे। त्यांची जागा भेटेल बहुतेक ह्याच्यामध्ये, पुढच्या मे मध्ये। वर्ष होत आलं की, अच्छा, मग 9 महिने झाले लग्नाला। हो दिवसाला दिवस जाते, पटापट दिवस गेले मग। नाही बघता येत असतो, बडा बडा बघता येत। पर्यटनाची झोप, मी बघता बघता झोप लागली थोडा। त्याने पैसे वगैरे पण काही सांगितलं नाही किती होते काय होते। टीव्ही चालूच नाही झाली ना, कपडे पण वाळले केलेत मी, केले घालते का बघ, पिळी तर पिळी मी सुकट टाकते नाही काढून, कारण डबल झाले, मी परत 35 लावली आणि त्या अर्धवट गेली। मुलू म्हणजे सोमवार मंगळ पापाला घेऊन येते इकडे, म्हणजे होईल का त्याच्या ह्याच्यात। शनिवार मटण नाही मी खात, त्यात ते उद्याच बोलली असते। हा पण उद्या नाही खात तुम्ही, ती राहतात ना, चालूच नसल्यावर
फ्रीज आता मी किती तास होती ती चालूच आहे. चालत होतं. ते पण बटन कधीच केला नाही. ते बटन केल्यामुळे तिने तसं झालं. आता मी माहिती ना 8 दिवस येऊन सुद्धा फ्रीज मधलं खायचं शुगर आहे किती झाली सगळं. ते पोरी चोरी घ्यायची तिने घाय 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 तिने दुसरी झाडा झाडा केबल बसवली तरच हे चालू होईल, नाही तर चालू नाही होणार आहे. मला कळत नाही मी तिकडे बंद करायला गेले कसे घ्या इकडे लाईट बंद बाकीची करायच्या सगळी आधी कामं सुरू उभे करून तिकडे प्रॉब्लेमच काय होता. लाईट बंद करायला गेली ना तिने सगळं फटाफटा बंद केलं, असं केलं. लाईट होताच कुठे तिकडे, आपण ते सगळे इकडे होतो दुपारची वेळ होती. नाही, दुपारचीच वेळ होती पण लाईट चालू होता ना तो. लाईट चालू असेल तर पंखा चालू असेल, काहीतरी चालूच असेल. सगळं बंद केलं ना तिने बटन बिटन. तिला बोलला थांबेल. पण एक चक्कर पण घातली नाही ताईंनी की असं बाबा एक दिवशी येऊन पटकन असं, नाही तर कोणाला पाठवलं हे केलं असं बघून गेले असतं. तिला वेळच कुठे कसं या आता सुद्धा मुलं ते कामावरून आलं तिला हाफ डे केला इथे हाफ डे केला परत घरात लक्ष. देखिए 8 महीने से बंद था क्या फ्रिज? हा बंद होता. हाँ उसका गैस लीकेज है. गॅस लीकेज आहे. गॅस टाकायला लागेल ना. पहिला लिकेज फाइंड आउट करायला लागणार, लिकेज कुठे आहे. हम्म. लिकेज भेटल्यानंतर ते गॅस टाकायला लागणार, नाहीतर परत 1 महिना 2 महिन्यानंतर परत ते गॅस उडून जाणार. इकडे नव्हतं तुम्ही. लोक कुठे जातात तर फ्रीज बंद करून जातात. नाही, चालू करून जातो, नाही बंद करून द्या. चालू ठेवतो. इसमें कंप्रेसर ऑन नहीं हो रहा था 3, तो अभी चालू हो चुका है. वर्ष राहिलं चालू यहाँ पे 3 बार ब्लिंक करने का और यहाँ पे 10 बार ब्लिंक करने का मतलब कंप्रेसर है. हमने दूसरे कंप्रेसर को ऑन किया, चालू हो गया. कूलिंग नहीं हो रहा, गैस लीकेज है. सैमसंग इन्वर्टर रेफ्रिजरेटर, जिसमें छोटा पीसीपी 3 बार ब्लिंक कर रहा था और बड़ा पीसीपी 10 बार ब्लिंक कर रहा था. तो हमने 100% कंप्रेसर ही ख़राब होता है जब 3 बार छोटा पीसीबी ब्लिंक करेगा और 10 बार बड़ा पीसीबी ब्लिंक करेगा. तो हमने जिग लगाया था, मेरे पास जो जिग है उससे जिग लगा तो एक बार झटका देकर चालू हो गया. ऐसा तो होता नहीं है मगर ऐसा हो गया, कंप्रेसर चालू हो गया तो ब्लिंकिंग ख़त्म हो गया है. तो ब्लिंकिंग का कुछ प्रॉब्लम नहीं है, बस उसमें गैस चार्ज करना पड़ेगा क्योंकि 8 महीने से वो फ्रिज बंद था तो गैस लीकेज हो चुका है, तो उसका गैस चेंजिंग करना बाकी है. थैंक यू एंड गॉड ब्लेस यू.